हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या आजच्या रविवार 23 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये चक्क बंड्याने मनाच्या पर्समध्ये सुद्धा चोरी केली आहे. म्हणजे आधी तर तो नाईकबाईंचे पैसे चोरायचा, पण आता मनाचे पैसे सुद्धा त्याने चोरले आहेत आणि ही गोष्ट नाईकबाईंना समजली आहे. नाईकबाई आता बंड्याला जाब विचारताय की तुम्ही मनाच्या पर्समधून पैसे चोरलेत का? आता बंड्या हा काय हो म्हणणार नाही, उलट नाईकबाईंबरोबरच तो काय करतो आणि नाईकबाईंना आणखीन कोणता नवीन अत्याचार सहन करावा लागतोय हे तर आपल्याला कळेलच. तर फ्रेंड्स, हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच समीरने जे काही केलंय त्यामुळे नाईकबाई खूप दुःखी असतात. जयंती सुद्धा रडत असते आणि नाईकबाई समीरला ठणकावून सांगतात, समीर, या घरातून मी तुला नाही हाकलू शकत, कारण हे घर तुझ्या नानीचं आहे, माझं नाही आहे. तुझी नानी बरोबर बोलली, मला तुला या घरातून हाकलण्याचा अधिकार नाही आहे. आणि आता मी जे काही सांगते ना ते जयंतीला सांगते. जयंती, मी समीरला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो माझं काही ऐकत नाही. त्यामुळे यानंतर त्याने जर असं काही केलं तर तू तुझा निर्णय घ्यायला मोकळी आहेस, मी तुला नाही अडवणार. हे ऐकून नानी आणि समीर खूप घाबरतात. नाईकबाई समीरला ठणकावून सांगते, समीर, मी तुला या घरातून तर बाहेर नाही काढू शकत, पण यानंतर जर तू असा वागलास तर मी तुझी आई नाही, तू माझा मुलगा नाही. यानंतर मला आई म्हणून हाक मारायची नाहीस. असं म्हणून तेथून नाईकबाई निघून जातात आणि हा समीर खूप चिडतो आणि म्हणतो, पाहिलं का नानी, ही जयंती ना एक नंबरची बिंडोके, हिच्यामुळे सगळं झालंय. आणि आता तिने आईचे कान भरलेत आणि आई मलाच बोलतीये. अगं, यात माझी काही चूक आहे का? तूच मला सांग. नानी म्हणते, नाही रे बाळा, यात तुझी काहीच चूक नाहीये. तू खूप चांगला मुलगा आहेस आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी सगळं काही हँडल करते, तू नको टेन्शन घेऊ. ए कामिनी, जा तिला घेऊन. आणि कामिनी ही समीरला आपल्याबरोबर घेऊन जाते. नानीला नाईकबाईंचा खूप राग आलेला असतो आणि इकडे मना अनुज बरोबर समुद्र किनाऱ्यावर बसते आणि मना अनुजला आठवण करून देते, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा मातीचे किती किल्ले बनवायचो ना. अनुज म्हणतो, चल मग आत्ता सुद्धा बनवूया. पण मना म्हणते, नको, मला घरी जायचंय, मी आईला नाही सांगितलंय, मी आता घरी जाते, आई वाट पाहत असेल. अनुज म्हणतो, अगं मग कॉल कर ना. पण मना म्हणते, नको नको. मना उठते तर अनुज म्हणतो, चल मी तुला घरी सोडायला येतो, तेवढंच नानी आणि तुझ्या आईला शारदा काकूंना सुद्धा भेटेल. परंतु मना खोटं सांगते, अरे नको नको, आई घरी नाहीये आणि आजी सुद्धा गेली आहे तिकडे कीर्तनाला, त्यामुळे घरी कुणीच नाहीये. अनुज म्हणतो, ठीक आहे, कोणाला भेटत नाही, पण घरापर्यंत सोडायला तर येऊ दे. परंतु मना म्हणते, नाही नाही नको, मी जाते. असं म्हणून मना जाणार इतक्यात अनुज तिला थांबवतो आणि म्हणतो, थांब, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय. असं म्हणून अनुज तिला डोळे बंद करायला सांगतो, हात पुढे करायला सांगतो. मग मना असं करते तर अनुज तिच्या हातामध्ये चक्क सोनचाफ्याची फुलं ठेवतो. मना डोळे उघडते आणि ही फुलं पाहून तिला खूप आनंद होतो. मग मना या फुलांचा सुवास घेते. अनुज हा मनाच्या प्रेमात दिसतोय या शंका नाही. मना त्याला थँक्यू म्हणते आणि तेथून आपल्या घरी यायला निघते. इकडे ही कामिनी समीरला घेऊन आपल्या रूममध्ये येते आणि त्याला मारत असते. तर समीर तिला कामिनी नाही तर कमिनी म्हणतो. कमिनीला म्हणतो तो, काय कमिनी, मारतेस मला, मारतेस? कामिनी म्हणते, अरे किती उपद्व्याप करून ठेवलेस तू. आजपर्यंत मी आईला इतकं रागावलेलं कधीच पाहिलेलं नाहीये. आईने मारली नाही ना, इतक्यात जोरात तुझ्या थोबाडीत मारेल तुम्ही. समीर म्हणतो, अगं तू नको काळजी करू, सगळं काही ठीक होऊन जाईल. कामिनी म्हणते, थांब, सगळं ठीक होईल ना. नानीचा आहे ना तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तू आज वाचलास, पण नानीचा आईवर विश्वास नाहीये, त्या जयंतीवर विश्वास नाहीये, पण माझ्यावर मात्र विश्वास आहे ना, मी सांगितल्यावर तिला पटेल. असं म्हणून कमिनी जाऊ लागते तर समीर तिला थांबवतो आणि म्हणतो, ए बाई, कुठे जाऊ नकोस, थांब येथे. आणि मग ही कमिनी त्याला समजावून सांगते, अरे तुला लाज वाटते का, त्या डॉलीबरोबर लफडं करतोयस तू. तर समीर सांगतो, अगं टाइमपास ग, फक्त टाइमपास. आणि हा समीर चक्क पिऊ जवळ जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. ही कमिनी म्हणते, अरे तिला का उठवतोयस तू, माझा त्रास वाढेल ना, ती रडत बसेल, मला त्रास देईल.
आणि तुला अक्कल नाही आहे का रे? अरे तू विसरलास का? त्या जयंतीचा बाप कोण आहे? ती तिच्या पॉप्सिकल्सला कॉल करून सांगेल. अरे गुंड आहे तो, तुझी काय अवस्था करेल याचा विचार कर. समीरला हे पटतं आणि समीरची चांगली टरकते. आणि इकडे हा बंड्या एखाद्या नोकरासारखा लाडबाईंसमोर उभा असतो. लाडबाई त्याच्याकडे पाहतात आणि मनातल्या मनात विचार करतात, हे बेंद्र घरी जायला काही तयार नाहीये, आता मलाच काहीतरी करावं लागल आणि याला इथून हकलावं लागल. बंड्या मंद मंद हसत असतो आणि मग लाडबाई विषय काढतात. हेमंतराव, तुमची बायको घरी वाट पाहत असेल ना तुमची, तिने तुम्हाला फोन केला होता. तर बंड्या सांगतो, नाही नाही, एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. लाडबाई म्हणतात, अहो तुमची मुलगी, आत्ता मला आठवलं, तुमची मुलगी घरी आली आहे ना, जा जा, घरी जा, घरी गेलं तरी चालेल. बंड्या म्हणतो, चालेल का, जाऊ का? पण मला मेथीची भाजी बनवायला नक्की बोलवा बरं का. लाडबाई म्हणतात, हो हो बोलवेल, जा तुम्ही. बंड्या हा तेथून निघून जातो. लाडबाई चिडून म्हणते, बेंद्र कुठलं, लगट करायला निघालं होतं, जातच नव्हतं, गोचिडासारखं चिटकलं होतं, बरं झालं हाकलून लावलं. आणि तेवढ्यात कल्याणी घरी येते आणि म्हणते, मॅडम तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. असं म्हणून ती चक्क जयंतीचा व्हिडिओ तिला दाखवते. आणि हा व्हिडिओ पाहून या लाडबाईला मोठा धक्काच बसतो. लाडबाई विचारते, कोणी हे बियाणं? तर कल्याणी सांगते, अहो नाईकबाईंची सून आणि नाईकबाईंचा पोरगा आहे तो. हे ऐकून लाडबाईंना आश्चर्याचा धक्काच बसतो आणि लाडबाई जोर जोरात हसू लागतात. नाईकबाईंचा पोरगा हे काय करतोय, त्यामुळे त्यांना हसू येत असतं. आणि लाडबाई म्हणतात, बाप असा आणि पोरगा कसा, आई बिचारी तेवढी चांगली आहे. कल्याणी सांगते, अहो मॅडम, त्या घरात सगळेच नमुने, फक्त नाईबाई तेवढ्या चांगल्या आहेत, त्यांच्यामुळे घर टिकून आहे. आणि तुम्हाला ते घर पाडायला जास्त मेहनत करायची गरज नाहीये. तुम्ही एक वीट जरी काढलीत ना, तरी सगळं घर कोसळेल. लाडबाई विचारते, मग कोसळू आहे ना घर, पेपर्स तयार झाले का? कल्याणी सांगते, उद्या तयार होईल, उद्या भेटून जातील आपल्या हातात. लाडबाई म्हणते, लागा मग कामाला. कल्याणी जाते आणि लाडबाई वेड्यासारखी एकटीच हसत बसते. थोड्या वेळानंतर नाईकबाई त्यांच्या रूममध्ये असतात आणि त्यांना खूप अस्वस्थ वाटत असतं. तेव्हा नाईकबाईंना आठवतं की समीर हा जेव्हा लहान होता तेव्हा सुद्धा तो शाळेत मुलींची छेड काढायचा. आणि नाईकबाईंना जेव्हा हे समजलं तेव्हा नाईकबाईंनी त्याला खूप शिक्षा केली होती, खूप मारलं होतं. त्या समीरला ठणकावून सांगत होत्या की यानंतर मुली पटवायच्या नाही, मुलींची छेड काढायची नाही. आणि समीर तेव्हा लहान होता, त्यामुळे आईचा ऐकायचा. आई सॉरी, मी पण तसं करणार नाही. आणि त्याला नाईकबाई चांगला धाक दाखवतात आणि मारण्याचाही प्रयत्न करतात. परंतु त्याच वेळेस नानी तेथे येते आणि विचारते, ए शारदा, तुझी हिंमत कशी झाली माझ्या लाडक्या नातूवर हात उचलायची? आणि मग या शारदाने चक्क नाईकबाईंचा हात जळत्या दिव्यावर धरला होता आणि त्यांना चटका दिला होता. हे सगळं नाईकबाईंना आठवतं. जर त्यावेळेस नानीने मला अडवलं नसतं आणि त्याला समीरला चांगले संस्कार देऊ दिले असते तर आज कदाचित माझ्या समीरने असं काही केलं नसतं, त्याने बायकोला फसवलं नसतं, असं नाईकबाईंना वाटतं. परंतु त्यांना हेही आठवतं की त्यांनी स्वतःच्या हाताने चक्क समीरच्या थोबाडीत मारली होती. त्यामुळे नाईकबाई देवासमोर असलेल्या दिव्यावर आपला हात पकडतात आणि स्वतःला शिक्षा देत असतात की हे सगळं त्यांच्यामुळे झालंय. परंतु तेवढ्यात मना घरी येते आणि आईला हाक मारते. त्यामुळे लगेच नाईकबाई डोळे पुसतात आणि मनाला विचारते, काय झालं? तर मना म्हणते, आई तू बस. नाईकबाई विचारता, अगं काय झालं ते तरी सांग. परंतु मना आईला खाली बसवते, डोळे बंद करायला सांगते. नाईकबाई डोळे बंद करतात आणि मना तिच्या हातात ती चाफ्याची फुलं ठेवते जी अनुजने दिली आहेत. आणि ही चाफ्याची फुलं पाहून नाईकबाई खूप खुश होतात आणि सांगतात, मला चाफा खूप आवडतो. मना सांगते, म्हणून तर तुझ्यासाठी आणलाय. अगं आज अनुज भेटला होता, त्याने मला हे गिफ्ट दिलंय. नाईकबाई विचारतात, अनुज तोच ना, तुझ्या शाळेत होता आणि मग मुंबईला गेला? मना सांगते, हो तोच, MBA साठी मुंबईला गेला होता आणि आता परत आलाय, त्यानेच मला ही फुलं दिली आहेत. हे ऐकून नाईकबाई खूप खुश होतात. नाईकबाई आपल्या कामाला लागतात. तर मनात म्हणते, आई तुला समुद्रात जायला आवडतं का? नाईकबाई सांगतात, खूप आवडतं, परंतु लग्न झाल्यापासून कधी गेलेच नाही. मनाला आश्चर्य वाटतं आणि मना म्हणते, अगं तू एवढ्या वर्षापासून येथे अलिबागमध्ये राहतेस आणि साधं कधी तू समुद्र पाहायला सुद्धा गेली नाही? तर नाईकबाई सांगतात,
अगं सवडच मिळत नाही तर कशी जाणार? मना म्हणते, आई मला काही ऐकायचं नाहीये. आज तू स्वयंपाक करायचा नाही. आज आपण बीचवर जाऊया, पाण्यात मस्त अंघोळ करूया, मस्त खेळूया, किल्ले बनवूया, त्यानंतर संध्याकाळच्या नाश्त्याला काहीतरी खाऊ आणि रात्री पाणीपुरी आणि भेळ खाऊ. चालेल, प्रॉमिस. आधी तर नाईबाई नको नको म्हणतात, पण शेवटी त्यासुद्धा वचन देऊन टाकतात की मी येईल तुझ्याबरोबर. मना म्हणते, मग आता तू आराम कर, स्वयंपाक नको बनवू. स्वयंपाक बनवेल ना, ती नानी बनवेल, नाहीतर जयंती बनवेल, नाहीतर ती तुझी रजनी काकू बनवेल, त्यांना आवड आहे स्वयंपाकाची. नाईकबाई म्हणतात, बाकीच्या सगळ्यांचं ठीक आहे, परंतु तुझ्या नानीला जमत नाही, आता त्यांचं वय झालंय. तर मना सांगते, कसलं वय झालंय? लाडक्या नातीसाठी थालीपीठ बनवत होती आधी नानी, आणि तू काय बनवायचं नाहीये. तेवढ्यात मनाला नाईकबाईंच्या हातावर जखम दिसते आणि मना म्हणते, आई मी तुला सांगितलं होतं ना मलम लाव. तर नाईकबाई सांगतात, अगं कामाच्या गडबडीत राहून गेलं. मना म्हणते, कसली कामाची गडबड? हे पहा समोरच ठेवलं होतं, कर गॅस बंद. मना गॅस बंद करते, नाईकबाईंना पुन्हा एकदा खुर्चीवर बसवते आणि नाईकबाईंच्या हातावर हे मलम लावून देत असते. नाईकबाईंचं नको नको सुरू असतं, परंतु मना काही ऐकत नाही आणि मना म्हणते, आई तू आज टेन्शन घेऊ नको, आपण मस्त फिरायला जाऊया बीचवर आणि स्वयंपाक सगळा मी करणार, स्वयंपाक तू करायचा नाहीये. नाईकबाई म्हणतात, अगं तुझी परीक्षा जवळ आली आहे, तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, याचपेक्षा ते जास्त महत्त्वाचं आहे. मना सांगते, आई माझा सगळा अभ्यास झालाय, तू नको काळजी करूस, आणि आज तर स्वयंपाक मीच बनवणार, तू आराम करायचा. नाईकबाईंना खूप आनंद होतो आणि मना स्वयंपाक बनवायला जाते. नाईकबाई तिच्याकडे कौतुकाने पाहत असतात आणि इकडे कमिनी ही समीरला विचारते, काय मग टरकली का? आत्ता रिअलाईज झालं का की त्या जयंतीचा बाप पॉप्सिकल्स आहे? अरे गुंडा आहे तो गुंडा. आता सांग तू जयंतीला कसं मनवणार आहे? तर हा समीर सांगतो, सहज मनवेल, तू नको टेन्शन घेऊ. आणि तू काय का मला एवढ्या वेळचं बोलते? तुझा नवरा कसा आहे ते तू सांग, तू कशी घरी जाणार आहे? तू सुद्धा चिडून घर सोडून निघून आली आहे ना. कमिनी खूप चिडते आणि म्हणते, ए समीर माझा नवरा तुझ्यासारखा नाहीये, तू तसा आहेस म्हणून माझा नवरा तसा असेल असा विचार कशाला करतोस तू? त्याचं फक्त माझ्यावर प्रेम आहे, मी सेडून त्याला दुसरं कुणीही आवडत नाही. आणि तेवढ्यात पिऊ रडू लागते, त्यामुळे कमिनी तिला शांत करते आणि म्हणते, ए बाबा गपना, ती उठली तर उगाच मला त्रास देईल. आणि हा समीर सांगतो, तुझा नवरा माझ्यासारखा नाहीये, पण लाचखोर आहे, टेबल खालून पैसे घेतो पैसे, म्हणून तर एवढे पैसे कमावतो. कमिनी खूप चिडते आणि म्हणते, तू जातोयस का? जा बरं लवकर. तेवढ्यात कमिनीच्या मोबाईलवर जयंतीचा हा व्हिडिओ येतो, ज्यामध्ये समीर त्या डॉलीबरोबर अश्लील कृत्य करतोय. हा व्हिडिओ पाहून कमिनीला मोठा धक्काच बसतो. कमिनी हा व्हिडिओ समीरला दाखवते. समीर खूप घाबरतो आणि म्हणतो, आता काय करायचं? कमिनी म्हणते, आता तूच ठरव काय करायचं ते, नाही तर तिच्या पॉप्सिकल्सला कळलं ना, मग तू संपला रे बिट्या, तू संपला, तुझं काही खरं नाही. समीर खूप घाबरतो की खरंच आता आपलं काही खरं नाही. आणि मग आपली भेट होते जयंतीच्या पॉप्सिकल्स बरोबर. हा जयंतीचा पॉप्सिकल्स नुकताच गुंड्याचा नेता झालेला असतो आणि त्याला पार्टीचं तिकीट मिळालेलं असतं. त्याची काही माणसं असतात, ही सगळी माणसं त्याला दादा दादा हाक मारतात. तर हा पॉप्सिकल्स म्हणतो, दादा नाही दादा साहेब म्हणायचं मला. हे सगळे कार्यकर्ते हो म्हणतात आणि तेवढ्यात सगळ्या कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ येतो. सगळे व्हिडिओ पाहत असतात. पॉप्सिकल्स विचारतो, काय झालं? तर पॉप्सिकल्सला हे सांगतात, हा साहेब हा व्हिडिओ पहा. आणि हा पॉप्सिकल्स हा व्हिडिओ पाहतो, ज्यामध्ये त्याचा जावई दुसऱ्याच मुलीवर मजा मारतोय. हे पाहून पॉप्सिकल्सला खूप राग येतो आणि तो काही न बोलता तेथून निघून जातो. पॉप्सिकल्स हा गच्चीवर येतो आणि तेथे या रजनीची आई असते. पॉप्सिकल्स या आईला ठणकावून सांगतो, तुझ्या त्या कार्टीला समजावून सांग, किती वेळेस सांगितलंय अशी माझी बदनामी करायची नाही. आज तर ते काय कोणतं वेगळंच खूळ आलंय, कायम कॅमेरा तोंडासमोर धरायचा, बडबड 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 करायची. अगं तिच्यामुळे माझी किती बदनामी होतीये तुला माहिती आहे का? ही जयंतीची आई विचारते, पण नेमकं काय झालंय? आणि पॉप्सिकल तिला मोबाईल चेक करायला सांगतो आणि यामध्ये जयंतीचा व्लॉग सुरू होतो, ज्यामध्ये जयंतीचा नवरा दुसऱ्याच मुलीवर मजा मारतोय. त्यामुळे या पॉप्सिकलच्या बायकोला सुद्धा मोठा धक्काच बसतो. आणि मग जयंतीची आई म्हणते, अहो तुम्ही नका काळजी करू, मी तिला समजून सांगेल. पॉप्सिकल चिडून म्हणतो, तुला माहिती आहे
या गुंडागर्दीच्या लाईनमधून पुन्हा या राजकारणाच्या लाईनमध्ये येण्यासाठी मी किती मेहनत केली आहे आणि आता मला मागे जायचं नाही आहे. त्यामुळे तुझ्या मुलीला नीट समजावून सांग. जयंतीच्याही घाबरून म्हणते, हो हो मी समजून सांगते. पण हा पॉप्सिकल्स म्हणतो, तू काय समजून सांगायची आहे, मीच जातो आणि पॉप्सिकल्स तेथून निघून जातो. इकडे ही रजनी काकू आणि नानी निवांत टाइमपास करत बसलेले असतात आणि रजनी ही नानीला म्हणते, आजपर्यंत मी शारदाला एवढं चिडलेलं कधीच पाहिलं नव्हतं. स्वतःच्या मुलांवर तर ती कधीच हात उचलत नव्हती. याचा अर्थ बातमीत काहीतरी तथ्य आहे. नानी चिडून म्हणते, ए गबगा, असं काही नाही आहे. परंतु ही रजनी तिला म्हणते, नाही नानी, नक्कीच कुठेतरी आग लागली पाहिजे तेव्हा धूर निघालाय. आग लागल्याशिवाय धूर निघणार तरी कसा? आणि मग नानी म्हणते, ए तुला जर का दुसरं बोलायचं असेल ना तर बोल माझ्याशी, उगाच पुन्हा पुन्हा तो विषय काढू नको. आणि रजनी मनातल्या मनात विचार करते, या दोन पोरांना बिघडवण्याची कामं या म्हातारीनेच केली आहेत आणि आता शहाणपणा दाखवतीये. नानी तिला ठणकावून सांगते, पुन्हा यानंतर माझ्या नातवांबद्दल काही बोलली ना तर मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. तर ही रजनी सांगते, अहो नानी, घरातले बोलणार नाही पण बाहेरचे बोलतील ना, आणि बोलणाऱ्यांची तोंड थोडी बंद करता येतात आपल्याला. तेवढ्यात नाईकबाईच्या ट्युशनची मुलं येतात आणि नानी तिला आवाज देते, ओ मास्तरीनबाई, तुमच्या ट्युशनची मुलं आले आहेत. नाईकबाई बाहेर येऊन या सगळ्या मुलांना आतमध्ये घेऊन जातात, चटई टाकून बसायला लावतात. मुलं सेटल होतात आणि मग नाईकबाई सांगतात, आज आपण एक गोष्ट जाणून घेणार आहोत, चारित्र्य म्हणजे काय. पोरांना चारित्र्य म्हणजे काय हे माहीतच नसतं आणि मग नाईकबाई सगळ्यांना समजून सांगतात, चारित्र्य ते असतं ज्यावर कधीही कोणता डाग नाही पडला पाहिजे आणि आपण आपल्या संस्कारांनुसार काम केलं पाहिजे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जे दुसऱ्याला देतो तेच आपल्याला परत मिळतं. त्यामुळे आपल्याला काय हवं असतं, प्रेम, सन्मान, आदर. मग या गोष्टी जर हव्या असतील तर समोरच्याला ते दिलं तर तुम्हाला सुद्धा ते सगळं परत मिळेल. हे ऐकून सगळी मुलं खूप खुश होतात आणि इकडे बाहेर रजनी ही नाईकबाईंना टोमणा मारते, लोकांच्या मुलांना सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतःची मुलं मात्र कोरडी पाषाण. स्वतःच्या मुलांना जर एवढं शिकवलं असतं, एवढे चांगले संस्कार दिले असते तर आज त्यांनी असं केलं नसतं. नाईकबाईंना खूप वाईट वाटतं. नानी मात्र चिडते आणि मग नाईकबाई मुलांना पुढचं शिकवत असतात. तेवढ्यात बंड्या घरी येतो. बंड्याने काहीतरी नानीची पानं आणलेली असतात आणि बंड्याला अंगाला वास येत असतो मेथीच्या भाजीचा. बंड्या विचारतो, काय माझ्या अंगाला मेथीच्या भाजीचा वास येतोय? रजनी आणि नानी म्हणतात, हो तुमच्या शर्टला मेथीचा वास येतोय. नानी विचारते, कुठे जेवायला गेला होता का? बंड्या सांगतो, हो ते लाड मॅडमच्या घरी. म्हणजे मी तर माझ्या कामासाठीच गेलो होतो, पण आता समोरची व्यक्ती म्हणाला जेवा, तर आपण कसं काय थांबू शकतो, तुम्हीच सांगा ना. नानी म्हणते, खरंय, मोठी माणसं आहेत ती, त्यांच्याशी संबंध असलेले चांगले. तर बंड्या म्हणतो, पण तुझ्या सुनेला ते काही कळत नाही ना? अगं किती वेळेस कॉल केले तिने मला, जसं काही इकडे आग लागली होती. रजनी सांगते, हो भाऊजी, इकडे आगच लागली होती. या बंड्याला काही कळत नाही आणि नानी त्याला सांगते, अरे बंड्या, आज घरात इतकी मोठी आग लागली होती ना, आणि मग हे जयंतीचं काय प्रकरण आहे ना, हे सगळं प्रकरण ती बंड्याला सांगते. त्यामुळे बंड्याला सुद्धा धक्का बसतो. पण मुलांनी हे सगळं ऐकू नये त्यामुळे नाईकबाई मुलांना आपल्याबरोबर मनाच्या रूममध्ये घेऊन जात असतात. फक्त शेवटी नाईकबाई उरतात आणि मग हा बंड्या आपला सगळा राग नाईकबाईवरच काढणार एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नाईकबाई या किराणा घ्यायला जातील तेव्हा दुकानदार सांगेल, नाईकबाई पैसे, त्यांनी फक्त किराणा आणि सामानाची यादी दिली पण पैसे दिलेच नाही. नाईकबाईंना समजेल की बंड्यानेच पैसे चोरले आहेत. नाईकबाई घरी येतील आणि मग घरी आल्यावर मना तिला सांगेल की माझ्या पर्समधून 1000 रुपये चोरीले गेले आहेत. नाईकबाईंना समजणार बंड्यानेच हे केलंय. नाईकबाई मनाला सांगतील की तू तुझे पैसे कोणाला सापडणार नाही असे लपवून ठेवत जा. मना विचारेल, याचा अर्थ तुला सगळं माहिती आहे, मग तू का थांबवत नाहीये? नाईकबाई बंड्याला जाब विचारायला जातील की तुम्ही मनाच्या पर्समधून 1000 रुपये घेतले का? हे ऐकून बंड्याला खूप राग येईल. मग आता बंड्या काय करेल,
हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आमच्या लाडक्या नाईकबाई ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.